बहिणीची काळजी असेल तर दारू दुकानं बंद करा, सुषमा अंधारे यांचं सरकारला आव्हान। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील तिकीट वाटपाचा तिढा केंद्राच्या सहीनच सुटणार, पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। सिंदखेड राजा येथील मासाहेब जिजाऊ जन्मस्थळासमोरील अनेक झाडं पुरातत्व विभागानं तोडली, वृक्षप्रेमींमध्ये मोठा संताप। एकतर्फी प्रेमातून तरुणीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नावाशेवा पोलीस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा, आरोपीला कठोर शिक्षेची मागणी। उत्तन परिसरात असलेल्या डम्पिंग ग्राउंडमुळे येणारं सांडपाणी, त्यामुळे होणारी रोगराई यामुळे भूमिपुत्र मच्छीमार त्रस्त, प्रताप सरनाईक आणि मनपा आयुक्त काटकर यांच्या समोर मांडलं गाऱ्हाण। नागपुरात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचं आंदोलन, काँग्रेसच्या महालक्ष्मी योजनेसमोर लाडकी बहीण योजना फसवी आहे असा आरोप। पिंपरी चिंचवड शहरातील मोरवाडी चौक परिसरात ऑटो रिक्षातून सीएनजी गॅसची गळती, कोणतीही जीवितहानी नाही। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव रथयात्रा सुरू, औसा येथे रथयात्रेचं जोरदार स्वागत। नाशिक शहर बस सेवेच्या वाहक कर्मचाऱ्यांकडून अखेर संप मागे, 5,000 रुपये पगारवाढ आणि 1 रुपया प्रति किलोमीटर इन्सेंटिव्ह वाढवण्याच्या निर्णयानंतर संप मागे। लातूर जिल्ह्यातील रेणा नदीवर नव्यानं बांधलेल्या बॅरेजमध्ये समाधानकारक पाणीसाठा, आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते बॅरेजमधील पाण्याचं पूजन।